चमत्कार नव्हे तर हात चलाखीनं खरातकडून महिलांचं शोषण। एसआयटीच्या चौकशीमध्ये भोंदू खरातनं धक्कादायक कबुली दिल्याचं समोर। दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए, खरातचं चौकशी दरम्यान वक्तव्य। खरात प्रकरणी 2 वरिष्ठ पोलीस अधिकारी अडचणीमध्ये सापडण्याची शक्यता। डीसीपी आणि एससीपी दर्जाच्या महिला अधिकारी खरातच्या संपर्कात असल्याची माहिती। अशोक खरातची मुलगी तृप्ता बालाची आज एसआयटी चौकशी होणार असल्याची माहिती। मुलीच्या नावे कोट्यावधी रुपयांच्या जमिनी आणि स्थावर मालमत्ता, तर मुलगा हर्षवर्धनची सुद्धा आज चौकशी होण्याची शक्यता। अशोक खरातच्या तृप्ता बाला बंगल्यामधून कार्यालयातून असंख्य आधार कार्ड्स आणि पॅन कार्ड जप्त। बनावट बँक खाती उघडण्यासाठी वापर केल्याचा संशय। खरात प्रकरणामधील कारवाईचं शरद पवारांकडून मुख्यमंत्री फडणवीसांचं कौतुक। फडणवीसांनी खरात प्रकरणामध्ये योग्य ती पावलं उचलली, पवारांचं वक्तव्य। नाशिक सेक्स स्कॅन्डल प्रकरणामध्ये धक्कादायक माहिती। खरातप्रमाणेच रवींद्र एरंडेनं अंधश्रद्धेसारखे प्रकार केल्याचा संशय। एरंडेच्या कार्यालयातून सापाची कात आणि पक्ष्यांचे अवयवही जप्त। बारामतीमध्ये काँग्रेसनं उमेदवार दिल्यानं पार्थ पवार आक्रमक। भविष्यात काँग्रेसला काय त्रास होईल हे दिसेलच, पार्थ पवारांचा इशारा। तर भाषण देता न येणाऱ्यानं काँग्रेसबद्दल बोलूच नाहीये, काँग्रेसचं प्रत्युत्तर। पार्थ यांना राजकीय परिपक्वता आहे की नाही माहीत नाही। पार्थ पवारांनी काँग्रेस संदर्भात केलेल्या विधानानंतर शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याची चर्चा। अवकाळीनं नुकसान झालेल्या भागाचे पंचनामे करण्याचे आदेश। मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचे आदेश। एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत करण्याचे सुद्धा आदेश। निधी शेतकऱ्यांपर्यंत का पोहोचत नाही, मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी। मुंबई मेट्रो 9 मार्गिकेचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन। काशीगाव दहिसर दरम्यान धावणार मेट्रो 9, मुंबईकरांचा प्रवास होणार आणखी सुकर। शिकूया एआय ची क्रांती, चला करूया MSCIT।